हॅलो एव्हरीवन, आय एम इर्शाद सर. आज मी तुम्हाला क्लास 9th सायन्सचा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे, ज्याचं नाव आहे लॉज ऑफ मोशन. चला तर मग स्टार्ट करूया. तर बाळांनो, लॉज ऑफ मोशनमध्ये फर्स्ट पॉईंट आपण आज शिकणार आहे, व्हॉट इज मीन बाय मोशन. व्हॉट इज मीन बाय मोशन. मोशन शब्द ऐकला की आपल्याला काय वाटतं? व्हॉट इज मीन बाय मोशन. तर मोशन म्हणजे काय बघा बाळांनो, the position of object change with respect to its surrounding. It's called as motion. ओके, दिस इज द सिंपल डेफिनेशन ऑफ मोशन. मोशन म्हणजे काय दिलेलं आहे या ठिकाणी? द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट चेंज. ऑब्जेक्टची पोझिशन या ठिकाणी काय होणार आहे? चेंज. सपोज एक्झाम्पलमध्ये आपण कन्सिडर करू, दिस इज अ वन ऑब्जेक्ट. हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्टची पोझिशन आहे ए. या ऑब्जेक्टची पोझिशन कोण आहे? ए. आणि सपोज हा ऑब्जेक्ट आता आला आहे बी वरती. हा ऑब्जेक्ट कुठं आला आहे? बी वरती. तर ऑब्जेक्टची पोझिशन या ठिकाणी काय झाली आहे? ऑब्जेक्टची पोझिशन या ठिकाणी काय झालेली आहे? चेंज झालेली आहे. ऑब्जेक्ट अगोदर कुठं होता? ए वरती होता. आता ऑब्जेक्ट कुठं आहे? बी वरती आहे. तर ऑब्जेक्टची पोझिशन काय झाली आहे? चेंज झालेली आहे. मग आपण याला म्हणू शकतो ऑब्जेक्ट कसा आहे? मोशनमध्ये आहे. तर तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल बुक्समध्ये दिलेले आहे का ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे किंवा नाही. तर त्याच्यामध्ये स्टेशनरी ट्रेनचं एक्झाम्पल दिलेलं आहे. स्टेशनरी ट्रेन म्हणजे काय? ट्रेन त्या ठिकाणी रेस्टवर आहे. स्टेशनरीचा अर्थ काय होतो? का ट्रेन तुमची कशी आहे? रेस्टवर आहे. तर त्याला तुम्ही मोशन म्हणू शकता का? नाही, नॉट इन मोशन. आणि बाकीचे जे 3 एक्झाम्पल दिलेले आहे, बर्ड फ्लाइंगचं दिलेलं आहे, लिव्स फ्लाइंगचं दिलेलं आहे, बाकी आणखी काहीतरी दिलेलं आहे. तर जे 3 एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे? ऑब्जेक्टची पोझिशन त्या ठिकाणी काय होत आहे? चेंज होत आहे. तर ऑब्जेक्टची पोझिशन जर चेंज होत असेल तर तुम्ही म्हणू शकता ऑब्जेक्ट कसा आहे? मोशनमध्ये आहे, विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. आलं लक्षामध्ये? आणि जर ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होत नसेल तर तो मोशनमध्ये नाही, म्हणजेच त्याला आपण म्हणतो रेस्ट. हे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. मोशन शिकल्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिककडे वळणार आहोत, टाइप्स ऑफ मोशन. ओके, टाइप्स ऑफ मोशन. आता तुम्ही क्लास 9चे स्टुडंट जरी असेल तर टाइप्स ऑफ मोशन टॉपिक तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये मिळणार नाही. बट माझा हेतू हा आहे, मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगायचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तर बाळांनो, बेसिकली टाइप्स ऑफ मोशन हे 3 प्रकारचे असतात. टाइप्स ऑफ मोशन हे किती प्रकारचे असतात? 3 प्रकारचे. पहिला आहे 1D, दुसरा आहे 2D आणि तिसरा आहे 3D. म्हणजे मोशन जे आहे ते 1 डायमेन्शनल मोशन असतं, 2 डायमेन्शनल मोशन असतं आणि 3 डायमेन्शनल मोशन असतं. हे लवकर सांगणार आहे. 1 डायमेन्शनल मोशन म्हणजे कसं? जे स्ट्रेट लाईनमध्ये असतं. 1 डायमेन्शनल म्हणजे कसं? स्ट्रेट लाईन. जसं की एखादी ट्रेन वगैरे चाललेली आहे. ओके, ही ट्रेन अशी चाललेली आहे, एका सरळ रेषेमध्ये चाललेली आहे, म्हणजे स्ट्रेट लाईन मोशन त्या ठिकाणी आहे, म्हणून आपण त्याला 1 डायमेन्शनल मोशन म्हणू शकतो. 2 डायमेन्शनल म्हणजे काय? सर्क्युलर. ज्या वस्तू सर्कलमध्ये फिरत आहे त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो, म्हणजेच ते कुठलं मोशन आहे? 2 डायमेन्शनल मोशन. आणि 3D म्हणजे काय? रँडम. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला डायरेक्शन माहिती नाही, म्हणजे आपण काईट फ्लाइंगचं उदाहरण या ठिकाणी घेऊ शकतो. तुम्ही पतंग उडवता, पतंग उडवताना त्याची जी दिशा आहे ते फिक्स नाही आहे, डायरेक्शन जी आहे ते आपल्याला माहीत नाही आहे. मग त्या केसमध्ये ते जे मोशन आहे ते रँडम मोशन आहे. गॅसेसमध्ये जे काही मॉलिक्युल्स वगैरे असतात त्यांचं जे काही मोशन आहे ते पण रँडम मोशन असतो, त्यालासुद्धा आपण 3 डायमेन्शनल मोशन त्या ठिकाणी म्हणू शकतो. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? ओके, बघा, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटबद्दल असं आहे बाळांनो
जसं की डिस्टन्स आणि इकडं आहे तुमचं डिस्प्लेसमेंट. तर डिस्टन्स बद्दल तुम्हाला अशी डेफिनेशन दिलेली आहे, ॲक्च्युअल पाथ ऑफ ट्रॅव्हल. डिस्टन्स म्हणजे काय दिलेली आहे? ॲक्च्युअल पाथ ऑफ ट्रॅव्हल. ॲक्च्युअल पाथ ऑफ ट्रॅव्हल किंवा ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय द ऑब्जेक्ट तुम्ही म्हणू शकता. ॲक्च्युअल पाथ ऑफ ट्रॅव्हल त्याला आपण काय म्हणू? डिस्टन्स. बट डिस्प्लेसमेंट बद्दल काय दिलेलं आहे? इट इज शॉर्टेस्ट डिस्टन्स. इट इज शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग point and ending point. It is shortest distance between starting point आणि एंडिंग पॉईंट. चला याला एक एक्झाम्पलमध्ये आपण समजून घेऊ. पहिले डेफिनेशनवर थोडासा फोकस करणार आहे आपण. डिस्टन्स म्हणजे काय? ॲक्च्युअल पाथ ऑफ ट्रॅव्हल. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट. तर याला आता एक ॲक्टिव्हिटीमधून आपण या ठिकाणी समजून घ्यायचा काय करू? प्रयत्न करू. ठीक आहे. सपोज ए आपण असे पॉईंट्स घेऊ पी क्यू आर. एक व्यक्ती आहे तो पी कडून क्यू कडे गेला आहे 3 मीटर आणि क्यू कडून आर कडे गेला आहे 4 मीटर. ठीक आहे. एक व्यक्ती आहे तो पी पासून क्यू पर्यंत गेला 3 आणि क्यू पासून आर पर्यंत गेला 4. तर आता पटकन आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. डिस्टन्स या ठिकाणी किती आहे? तर अगोदर किती मीटर डिस्टन्स कव्हर केला? 3, नंतर 4. तर ॲक्च्युअल किती पाथ ट्रॅव्हल केला आहे त्या ठिकाणी? 7 मीटर. बट आता डिस्प्लेसमेंट महत्त्वाचं आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंटमधलं अंतर. स्टार्टिंग पॉईंट कोण आहे? पी. एंडिंग पॉईंट कोण आहे? आर. या दोघांमधलं अंतर पायथागोरसचा प्रमेय या ठिकाणी केला तर कसा येईल? पी आरचा स्क्वेअर बरोबर पी क्यूचा स्क्वेअर प्लस क्यू आरचा स्क्वेअर. मग पी आरचा स्क्वेअर बरोबर पी क्यू किती आहे? 3. 3चा स्क्वेअर किती? 9. क्यू आर 4. 4चा स्क्वेअर 16. सो पी आर बरोबर 16 + 9 25. सो पी आर बरोबर 5. म्हणजे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट तुमची किती आलेली आहे? 5 आलेली आहे. आलं लक्षामध्ये? कळतंय बाळांनो तुम्हाला? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटबद्दल तुम्हाला फरक लक्षात घ्यायचा आहे. डिस्टन्स म्हणजे काय? पाथ ऑफ ट्रॅव्हल. मग तुम्ही कसाही पाथ ट्रॅव्हल करा, डायरेक्शन तुम्ही कशीही चेंज करा, डिस्टन्स बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, त्याला ॲड करत तुम्हाला चालायचं आहे. बट डिस्प्लेसमेंटवर एवढाच फोकस करायचा आहे. स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे? शोधायचं आहे. जसं की तुमच्या बुक्समध्ये आणखी एक ॲक्टिव्हिटी दिलेली बघा. सपोज ही एक कार आहे. ओके. आणि पी पॉईंटपासून क्यू पॉईंटपर्यंत ती कार गेलेली आहे 360 मीटर. तर फर्स्ट कंडिशन आपण लक्षात घेऊ. कार पी कडून क्यू कडे गेली तर किती डिस्टन्स या ठिकाणी दिलेला आहे? डिस्टन्सला आपण डी म्हणूया 360 मीटर आणि डिस्प्लेसमेंटला आपण एस म्हणूया. तर पी कडून क्यू कडे गेलेले असताना डिस्टन्स किती आहे? 360. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? स्टार्टिंग पॉईंट कोण आहे? पी. एंडिंग पॉईंट कोण आहे? क्यू. तर डिस्प्लेसमेंटसुद्धा या ठिकाणी किती आहे? 360. तर स्ट्रेट लाईनसाठी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसं असतं? सेम असतं. ही कंडिशन तुम्ही लक्षात घ्या. आता सेकंड कंडिशन काय बघा. ती कार पी पॉईंट करून क्यू कडे गेली आहे आणि क्यू कडून परत रिटर्न आलेली आहे पी कडे. गोष्ट लक्षात येते. पी पासून क्यू आणि क्यू पासून परत पी. आता डिस्टन्स सांगा किती आहे? तर पी पासून क्यू डिस्टन्स किती होता? 360 आणि क्यू पासून परत पी तर परत डिस्टन्स किती असणार? 360. म्हणजे डिस्टन्स या ठिकाणी आहे 720 मीटर. सॉरी 360 आणि 360 किती? राईट 720च आहे. डिस्प्लेसमेंटबद्दल सांगा आता कोण सांगतं? स्टार्टिंग पॉईंट कोण होता? पी आणि जाऊन परत आली आहे म्हणजे एंडिंग पॉईंटसुद्धा कोण आहे? पी. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट जर सेम असेल तर डिस्प्लेसमेंट या ठिकाणी किती असते? 0. तर आय होप तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आता छान प्रकारे कळालं असेल. तुमच्या बुक्समध्ये आणखी खूप छान छान एक्झाम्पल दिलेले आहे, ते पण तुम्ही एकदा सॉल्व करायचा प्रयत्न करा. डिस्टन्स म्हणजे तुम्हाला फक्त काय करत चालायचं आहे? ॲड करत चालायचं आहे. 2 3 4 2 3 1 असं तुम्ही कितीही दिशा जर बदलली ते सगळं तुम्हाला ॲड करत चालायचं आहे. बट डिस्प्लेसमेंटला तुम्हाला फक्त काय बघायचं आहे? स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट त्यांच्यामधलं जे अंतर आहे त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणणार आहोत. आणि आणखी एक गोष्ट बाळांनो,
डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटबद्दल, तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सारख्या पण असू शकता आणि काही केसमध्ये डिस्टन्स हा डिस्प्लेसमेंटपेक्षा मोठाही असू शकतो. तर हे तुम्हाला पाठ करायचं आहे. डिस्टन्स ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू द डिस्प्लेसमेंट, ही कंडिशन तुम्हाला पाठ करायची आहे. जेवढे पण एक्झाम्पल आपण बघितले तुम्ही त्याच्यात चेक करा. काही केसमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम आलं होतं आणि बाकी जेवढ्या केसेस आहे डिस्टन्स हा डिस्प्लेसमेंटपेक्षा मोठाच होता, म्हणून आपण त्याला ग्रेटर दॅन इक्वल टू या ठिकाणी म्हणू शकतो. तर अशा प्रकारे लॉज ऑफ मोशनच्या फर्स्ट लेक्चरमध्ये मोशन म्हणजे काय, डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. तर आय होप तुम्हाला हे खूप छान प्रकारे कळालं असेल आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हॅव अ नाईस डे. थँक्यू.